बघा एक महत्त्वाची बातमी आता देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत। यापूर्वी गिरीश महाजनांनी भेट घेतली होती काही वेळापूर्वी आणि आता खुद्द देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी पोहोचलेत। अत्यंत महत्त्वाची दृश्य तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघताय। आपण बघतोय की आता एकनाथ शिंदे विश्रांती घेऊन जेव्हा एक वर्षा निवासस्थानी आले आणि गाठीभेटीचा आता सिलसिला सुरू झालेला आहे। देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। बैठकीला वेग आलेला आहे। सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आता मोठ्या हालचाली घडत आहेत। काही वेळापूर्वी गिरीश महाजन यांनी देखील शिंदेंची भेट घेतली होती आणि आता खुद्द फडणवीसच वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। आपण दृश्य बघतोय। शपथविधीची तारीख झाली आहे मात्र अजून मुख्यमंत्रीचं नाव समोर आलेलं नाही। त्यातच एकनाथ शिंदे थोडे आजारी होते मात्र आता ते पुन्हा ऍक्टिव्ह झालेले आहेत। वर्षा निवासस्थानी दाखल झाले ठाण्यामधून आणि त्यानंतर आता गाठीभेटीचा सिलसिला वाढलेला आहे। खुद्द आता देवेंद्र फडणवीसच वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता महत्त्वाची चर्चा होऊ शकते। आजची 3 तारीख आहे, 5 तारखेला शपथविधी आहे। त्यामुळे मंत्रिपदाचा मुद्दा आहेच मात्र मुख्यमंत्री पदाचा देखील मुद्दा आहेच। अजून भाजपची बैठक उद्या होईल आणि त्यातच सगळं स्पष्ट होईल। तत्पूर्वी फडणवीस आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार अशी आता शक्यता वर्तवली जाते। आपण बघतो आता घडामोडींना वेग आलेला आहे। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत। वर्षा निवासस्थानी ते ठाण्यातून दाखल झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बैठकीला वेग आलेला आहे। काही वेळापूर्वी शिंदे सेनेच्या आमदारांची देखील बैठक झाली होती। फडणवीसांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांनी देखील काही वेळापूर्वी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती आणि आता खुद्द देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। आता खऱ्या अर्थाने सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। मोठा वेग आलेला आहे। 5 तारखेला शपथविधी आहे। 2च दिवस हातात आहेत। आता या वर्षा निवासस्थानी काय कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते ते देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र शिंदे उपमुख्यमंत्री पद घेणार अशी देखील आता चर्चा आहे, अशी माहिती समोर आलेली आहे। आणि फडणवीस वर्षावर गेलेत आणि त्यामुळे आता जी कोंडी झाली होती काही दिवसांपासून ती कोंडी फुटणार का, सत्तेची कोंडी, ते बघणं महत्त्वाचं आहे। गृहमंत्री पदावर शिंदे अडून होते। शिंदे आता नरमाईची भूमिका घेणार का ते देखील बघणं महत्त्वाचं आहे। महायुतीमध्ये 2 नंबर कोण याच्यावरून देखील रस्सीखेच आहे। गृहमंत्री पदावरून शिंदे सेना अडून बसलेली आहे। आता खुद्द फडणवीस वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी कोंडी फुटणार का, शिंदे काही नरमाईची भूमिका घेणार का ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। आता शिंदे आणि फडणवीस यांच्या बैठकीत काय ठरतंय हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। काही वेळापूर्वीच गिरीश महाजन यांनी देखील शिंदेंची भेट घेतली होती। शिंदे सेनेच्या आमदारांची, महत्त्वाचे ज्येष्ठ आमदार आहेत त्यांची देखील एक बैठक वर्षा निवासस्थानी झालेली आहे। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर जेव्हा आता एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत। फडणवीस वर्षावर आहेत, कोंडी फुटणार का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। थेट जाऊया आपण सचिन गाड आमच्या प्रतिनिधी तिकडनं नेट घेऊन ये। इथे इनफॅक्ट जितू ठाकरे पण आहे। जितू त्यांच्या कॉन्व्हॉयसह एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपण बघितलं की काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे सगळे जे शिंदे गटाचे आमदार होते ते इथे होते। त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची सविस्तर चर्चा झाली। एवढंच नव्हे तर या बैठकीमध्ये गिरीश महाजन ज्यांना भाजपमध्ये संकटमोचन म्हणून ओळखलं जातं ते देखील या बैठकीला उपस्थित होते आणि ते सगळे मंत्री, सगळे आमदार गिरीश महाजन हे निघाल्यानंतर आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस हे आता वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि त्यांची आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। जो मुख्यमंत्री पदाचा शपथविधी आहे आझाद मैदानात होणार आहे तो अगदी एका दिवसावरती येऊन ठेपलेला आहे। त्याची सगळी तयारी सध्या सुरू आहे। एकीकडे आपण बघतोय की आझाद मैदानात सगळी तयारी सुरू आहे। कोणाकोणाला VIP बोलवणार त्याचं सगळं सुरू आहे आणि त्यातच आपण बघतोय की इथे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची सध्या बैठक होते। एकनाथ शिंदे हे त्यांना त्यांच्या पक्षाला गृहमंत्रीपद मिळावं यासाठी त्यांचा आग्रह आहे। त्यांचे सगळे आमदार हे आग्रह आहेत। मात्र भाजप गृहमंत्रीपद सोडणार की नाही हा खरं तर कळीचा मुद्दा आहे। आजवरचा जर इतिहास बघितला तर भाजपने त्यांची सत्ता असताना कधीही गृहमंत्रीपद सोडलेलं नव्हतं। मात्र असं असताना आपल्या पक्षाला गृहमंत्रीपद मिळावं यासाठी सगळ्याच शिंदे गटाचा इकडे आग्रह आहे। कारण आपल्याला माहिती आहे की जे अर्थ खातं जे आहे ते त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे आणि आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। आता ही बैठक किती वेळ चालते आणि काय नेमका तोडगा या बैठकीत निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्की सचिन, आणि खरंच सगळ्यात मध्ये कळीचा मुद्दा गृहमंत्री पदाचा आहे।
या बैठकीमध्ये त्याच्यावर काय तोडगा निघतोय का ते बघणं खूप महत्त्वाचं. वेळोवेळी सचिन आम्ही तुमच्याकडनं माहिती घेत राहू. तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.